we learn power. So see power. What is power? Rate of doing work is called power. Rate म्हणजे काय? टाइम. आणि वर्क माहिती आहे आपल्याला काय ते. सो वर्क अपॉन टाइम इज नोन ॲज पॉवर. आणि हे वर्कच एनर्जी म्हणून स्टोअर होत असतं. सो एनर्जी अपॉन टाइम ऑल्सो नोन ॲज पॉवर. रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड power. Okay, the power is equals to work upon time or energy upon time. Okay, SI युनिट लक्षात ठेवा. पॉवरचं SI युनिट असतं वॅट. ओके, एनर्जी मोजतात, वर्क मोजतात जूलमध्ये आणि टाईमचं SI युनिट असतं सेकंड. तर बघा 1 वॅट इज इक्वल्स टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. ओके, एक्झाममध्ये परत एकदा लक्षात ठेवा 1 वॅटची डेफिनेशन विचारली जाते. आणि काय डेफिनेशन असेल 1 वॅटची? 1 जूल वर्क इज डन इन अ 1 सेकंड देन पॉवर इज 1 वॅट. 1 जूल वर्क जर झालेलं असेल 1 सेकंदामध्ये तर पॉवर किती असेल? 1 वॅट. ओके, आपण 1 कुलम, 1 एम्पियर, 1 व्होल्ट, 1 ओहम, 1 जूल या सगळ्या फॉर्म्युला शिकलेले आहेत. तसंच हे 1 वॅट पण लक्षात ठेवा. ओके, तर आता हे इट्स ओके, इथपर्यंत हे व्हेरी सिम्पल आहे. आता आपल्याला लाईट बिल कसं कॅल्क्युलेट करायचं हे शिकायचं आहे. तर काय असतं? पॉवर इज इक्वल्स टू एनर्जी अपॉन टाईम. ओके, तर एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाईम. येते का लक्षात? पॉवर कशामध्ये मोजतो तरी आपण? जूलमध्ये. आणि टाईम पॉवर आपण वॅटमध्ये मोजतो आणि टाईम सेकंदामध्ये. म्हणजे वॅट सेकंड काय झालं? SI युनिट ऑफ काय? एनर्जी. पण आपण याला वॅट सेकंड म्हणतो का? नाहीत म्हणत, जूल म्हणतो. पण जूल आणि वॅट सेकंड काही वेगळं आहे का? नाही. सो SI युनिट ऑफ एनर्जी वॅट सेकंड और जूल. आणि एक गोष्ट आणखीन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, आपण इलेक्ट्रिसिटी विकत घेतो महाराष्ट्र सरकारकडून. MSCBकडनं इलेक्ट्रिसिटी आपण विकत घेतो इन द युनिट किलोवॅट आवर. आणि ते एनर्जी कुठल्या युनिटमध्ये विकतात? किलोवॅट आवर. ओके, आणि म्हणूनच याला म्हटलं जातं कमर्शियल युनिट ऑफ एनर्जी. कशाचं युनिट आहे हे? कमर्शियल युनिट ऑफ एनर्जी. काय? किलोवॅट आवर. ओके, असू शकतं ना. पॉवर कशामध्ये मोजली? किलोवॅटमध्ये. आणि टाईम कशात मोजला? आरमध्ये. पॉवर मोजू शकतात तुम्ही वॅट, किलोवॅट, मेगावॅट. टाईम मोजू शकतात आर, मिनिट, त्याच्यानंतर वीक, काही युनिट असू शकतं ना टाईमचं. तर पॉवर मोजली किलोवॅटमध्ये आणि टाईम मोजला कशामध्ये? आरमध्ये. सो कमर्शियल युनिट ऑफ एनर्जी इज किलोवॅट आर. आणि आपण यालाच युनिट म्हणून ओळखतो. आपण म्हणतो 2 युनिट एका दिवसात पडले, 4 युनिट पडले. सो दिस इज अ कॉमन नेम युज्ड फॉर किलोवॅट आर इज द युनिट. ओके, तर बघा एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाईम आपण बघितलेलं आहे. आता आपण 1 किलोवॅट म्हणजे किती जूल किंवा किती वॅट सेकंड हे बघूयात. 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट? 1000 वॅट. ओके, आणि 1 आवर मीन्स हाऊ मच सेकंड? 3600 सेकंड. तर हे काय झालं? वॅट सेकंड. ओके, 1 किलोवॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट अँड 1 आवर इज इक्वल्स टू 1 hour means 60 minutes and 60 minutes means how much seconds? 60 into 60 seconds. So this will be 3600 second. Okay, तर किलोवॅटसाठी यूज केलं 1000, so this is watt, and hour साठी यूज केलं सेकंड, so this will be 3600 सेकंड. आता आपण ह्या 3600 इंटू 1000 ला 10⁻³ लिहू शकतात. बघा 10⁻1 ला 10, 10⁻2 मीन्स 100, ॲज लाईक दिस 10⁻3 मीन्स 1000. ओके, तर मी हे इथं लिहिलं. प्रत्येक संख्या असेल, प्रत्येक व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूच्या शेवटी पॉईंट असतो आणि नंतर 0 दिलेला असतो. एखाद्या तुम्ही प्रोडक्टवरती व्हॅल्यू बघितलेली असतील, MRP बघितली असेल, ती लिहिलेली असते 36.00 रुपीज. ओके, म्हणजे इथं पॉईंट आहे, हा इथला पॉईंट मी इथं शिफ्ट केला. किती डिजिटने शिफ्ट केला? 3 डिजिटने शिफ्ट केला. म्हणून आपल्याला इकडे पॉवर घ्यावा लागेल 10⁻³ इंटू 10⁻³ आणि हे होईल 3.6 इंटू 10⁻6
वॅट सेकंड और जूल. ओके, अशा पद्धतीनं 1 किलोवॅट आर इज इक्वल्स टू हाऊ मच जूल. ही जर व्हॅल्यू आपल्याला एक्झाममध्ये विचारली तर तुम्ही आता ते लिहू शकतात. 1 किलोवॅट आर इज इक्वल्स टू 3.6 इंटू 10⁶ वॅट सेकंड और जूल. ओके, तर आता याचा यूज करून इलेक्ट्रिकल बिल कसं कॅल्क्युलेट करायचं याचं एक्झाम्पल बघूयात आपण एक. ओके, तर काय एक्झाम्पल आहे बघा. एक घर आहे, त्या घरामध्ये हा फॅन आहे आणि फॅनची पॉवर आहे 1,000 वॅट. एक बल्ब आहे त्या घरामध्ये आणि त्या बल्बची पॉवर आहे वन्स अगेन 100 वॅट. आणि त्या घरामध्ये एक आणखीन कुठलं इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल एक ट्यूब आहे. ओके, आणि त्या ट्यूबची पॉवर पण 100 वॅट एवढीच आहे. हे चालतं डेली 10 आवर. फॅन चालतो दिवसभर म्हणजे एका दिवसात 10 तास. बल्ब चालतो 5 तास आणि ट्यूब चालते 2 तास. ओके, आणि महाराष्ट्र सरकार 1 किलोवॅट आवर 1 युनिटची प्राईज आहे 5 रुपीज. ओके, तर तुम्हाला एका दिवसामध्ये किती लाईट बिल येईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इन टू टाईम. हे युनिट म्हणजे काय असतं, किलोवॅट आवर. ओके, म्हणजे तुम्हाला पॉवर किलोवॅटमध्ये घ्यायची आणि टाईम कशात घ्यायचा आहे, आरमध्ये. पहिल्यांदा पॉवर किती दिली आहे फॅनची, 100 वॅट. 100 वॅटला 1000ने डिवाइड केलं, हे कशामध्ये कन्वर्ट झालं, किलोवॅटमध्ये. आणि टाईम किती दिलेला आहे, 10 आवर. ओके, आता हे किती होईल, 0 0 गेट कॅन्सल, दिस 0 गेट कॅन्सल अँड दिस 0 गेट कॅन्सल. सो दिस विल बी 1 किलोवॅट आवर. कोणाची एनर्जी भेटली आपल्याला, फॅनची. आता आपण बल्बची काढूयात. एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाईम. पॉवर 100 अँड 1000ने डिवाइड केलं कारण की किलोवॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आर दिलेले आहेत किती, 5. 0 0 0 गेट कॅन्सल. सो 5 डिवायडेड बाय 10. सो दिस विल बी 1/2. 1/2 मीन्स किती असतं, 0.5 किलोवॅट आवर. ओके, आणि लास्ट आता ट्यूबची एनर्जी काढूयात आपण. पॉवर इंटू टाईम. ट्यूबची पॉवर 100 डिवायडेड बाय 1000 किलोवॅटमध्ये केलं, 0 0 गेट कॅन्सल इंटू 2. सो 1/5. सो 1/5 मीन्स किती होईल, 0.2 किलोवॅट आवर. ओके, प्रत्येकाची एनर्जी भेटली. आपण ह्या 3 एनर्जीची सम करूयात, E1 E2 E3. ओके, तर ही सम किती येईल, E1 प्लस E2 प्लस E3. तर किती येईल, 1 प्लस 0.5 अँड प्लस 0.7. तर हे 0.7 आणि प्लस 1 हे होईल 1.7 किलोवॅट आवर. किलोवॅट आवर म्हणजेच कोण असतं, युनिट. सो 1.7 युनिट. एक युनिट किती रुपयाला आहे, 5 रुपीज. सो 7 5 35, 3 इज रिमेनिंग, 5 1 5 अँड 3 85. सो 8.5 रुपीज एका दिवसाचं तुमचं इलेक्ट्रिक बिल असेल. अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रिकल बिल कॅल्क्युलेट करू शकतात. जर त्याने 30 दिवसाचं काढायला सांगितलं तर तुम्ही 1.7 युनिट आहेत. सो 30 दिवसांसाठी किती, 1.7 इंटू 30. मग जेवढे युनिट येतील तेवढे किती रुपयांना एक युनिट दिलं जातं आहे, याने जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं इलेक्ट्रिकल बिल कॅल्क्युलेट होऊ शकतं. तर बाय युझिंग एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाईम, power in a kilowatt and time in a hour. By using this information you can calculate a electrical bill. या टॉपिक मधला लास्टचा पॉइंट म्हणजे पॉवर रेटिंग. ओके, तर आता बघूयात आपण पॉवर रेटिंग. पॉवर रेटिंग बघण्याच्या अगोदर काही पॉवरचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण लर्न करूयात. तर आपल्याला एनर्जीचे काय काय फॉर्म्युले भेटले होते, VIT I²RT अँड V²T/R. ओके, जर तुम्ही एनर्जीला टाईमने डिवाइड केलं तर काय भेटतं रे, पॉवर. सो VIT डिवायडेड बाय T, I²RT डिवायडेड बाय T अँड V²T डिवायडेड बाय R अँड डिवायडेड बाय T. T get cancel. So formula for power is VI I² R and V² R. Okay,
तर हे एवढे एक्सप्रेशन लक्षात ठेवा. याचा यूज करून तुम्हाला पॉवर रेटिंग समजून घ्यायचं आहे. पॉवर रेटिंगमध्ये सगळ्याची गरज नाही. पॉवर रेटिंगमध्ये आपल्याला यूज करायचे फक्त पॉवर इज इक्वल्स टू V²/R. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा काय प्रकार असतो पॉवर रेटिंग. तुमच्या बल्बवर लिहिलेलं असतं की 220 व्होल्टेजला हा बल्ब 100 वॅट एवढी पॉवर देईल. मग ते विचारतात की 110 व्होल्टला किती पॉवर देईल. ओके, मग काही जणांना कळत नाही आता काय करायचं ते. बघा लक्षात घ्या, पॉवर इज इक्वल्स टू V²/R. काय काय गिव्हन आहे तुम्हाला, एक पॉवर दिलेली आहे, एक व्होल्टेज दिलेलं आहे. ओके, जरी तुम्ही थोड्या वेळाने व्होल्टेज बदललं तरी हा बल्ब बदलत नाहीये. बल्ब तोच आहे. बल्ब तोच आहे याचा अर्थ काय होतो, रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे. सो रेजिस्टन्स इज अनचेंज्ड. रेजिस्टन्स बदलणार नाहीये. परत आठवा, रेजिस्टन्स कशावर डिपेंड असतो, मटेरियल, टेम्परेचर, लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर ह्याच्यातलं काहीच बदलत नाहीये. सो रेजिस्टन्स कसा राहील, अनचेंज्ड. म्हणजे पॉवर इज इक्वल्स टू V²/R. तर R इज इक्वल्स टू V²/पॉवर. याचा यूज करून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकतात, रेजिस्टन्स. तर बघा काय येईल आता इथं, रेजिस्टन्स व्होल्टेज दिलेला आहे 220 × 220 आणि पॉवर दिलेली आहे 100. सो 0 0 0 गेट कॅन्सल. सो 22 2 44, 4 इज रिमेनिंग. 22 2 44 प्लस 4 448 ओहम एवढा रेजिस्टन्स येईल. आता त्याच्यामधला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की 110 व्होल्ट, 110 व्होल्टला पॉवर किती. तर बघा पॉवर इज इक्वल्स टू V²/R. व्होल्टेज माहिती आहे तुम्हाला, त्यांनीच दिलेलं आहे किती, 110 × 110. आणि आता रेझिस्टन्स, हा बल्ब तोच आहे, बल्ब बदलत नाही आहेत तुम्ही, म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू तीच असेल. मग तुम्ही इथली पुटअप करू शकतात 484 ओहम. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला न्यू पॉवर भेटू शकते. बघा 4 1 1, 4 2 8, 4 1 4. सो 4 2 8, 3 इज रिमेनिंग. इथं नाही डिवाइड करता येणार आपल्याला. ओके, तर बघा 2 4 1, 2 ने डिवाइड करूयात. अँड दिस विल बी 55. हे 2 4 2 असेल. परत एकदा 2 ने डिवाइड करूयात. 1 2 1. सो अँड दिस इज 55. 11चा स्क्वेअर 1 2 1 असतो. सो 11 121 अँड 11 5 55. So 5 × 55 divided by 11, 11 5 55. So this will be 25 watt. तर सेकंड टाइम पॉवर किती असेल, 25 वॅट. परत लक्षात घ्या, पॉवर रेटिंग हा प्रकार असतो, बल्बवर व्हॅल्यू लिहिलेले असतात की 220 व्होल्टसाठी हे 100 व्होल्ट एवढी पॉवर देईल. तर मग तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पॉवरचा फॉर्म्युला V²/R यूज करू शकतात. त्याच्यावरनं रेझिस्टन्स काढा, रेझिस्टन्सची व्हॅल्यू अनचेंज राहते. मग नवीन व्होल्टेजला किती पॉवर तो बल्ब देईल हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. या व्हॅल्यूवरून आणखीन तुम्ही मॅक्झिमम करंट किती फ्लो होईल त्या बल्बमधून हेही सांगू शकतात. तर ते कसं बघा, पॉवरचा फॉर्म्युला व्होल्टेज इंटू रेझिस्टन्स, VIT डिवायडेड बाय T. सो व्होल्टेज इंटू रेझिस्टन्स. तुम्हाला मॅक्झिमम पॉवर माहिती आहे, मॅक्झिमम व्होल्टेज किती तो बल्ब सहन करू शकतो हेही त्यांनी दिलेलं आहे. तर Imax निघू शकतो पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. पॉवर दिलेली आहे, व्होल्टेज दिलेला आहे, पॉवर दिलेली आहे. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट मॅक्झिमम करंट. सो दिस इज अ पॉवर रेटिंग. अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड ऑल बेसिक कॉन्सेप्ट संपलेले आहेत. याच्यामधले ॲडव्हान्स प्रॉब्लेम आपण आणखीन सॉल्व करूयात.